राजेंद्र घरत, उपसंपादक दैनिक आपलं नवेश्वर. आज आपण एका वेगळ्या कार्यक्रमाला सामोरं जात आहोत. दरवेळी आपण वाचकांनी वेगवेगळ्या पक्षांचे नगरसेवक, जिल्हा प्रमुख, डॉक्टर, खेळाडू, पक्षाचे वेगवेगळे नेते यांच्या मुलाखती आपण आजवर पाहिल्यात. आज आपण वेगळ्या विषयाकडे वळतोय. नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशन या संस्थेचे सचिव नवी मुंबईतल्या वाशी नगरीतील सेक्टर 17 येथील विधानी माउंट व्ह्यू या सोसायटीचे गेले 28 वर्ष अध्यक्ष असलेले श्री भास्कर म्हात्रे यांचा समवेत आज आपण आहोत. आणि आज आपण या निवास कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अपार्टमेंट ओनर असोसिएशन, वेगवेगळ्या नागरी वसाहती, चाळी या सगळ्यांचं कामकाज कसं चालतं आणि हे कामकाज करताना थंड डोक्याने, ज्याला आपण थँकलेस जॉब म्हणतो, त्या प्रकारच्या पदावर राहून कसं शांतपणे सुरळीतपणे या सोसायट्यांचं काम करता येईल याची काळजी घेणारे भास्करराव म्हात्रे यांच्या समवेत. म्हात्रे साहेब नमस्कार. 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 राजेंद्र घरत हे आज माझी जी मुलाखत घेण्यासाठी इकडे आलेले आहेत, त्यांचं मी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचा सचिव म्हणून त्यांचं मी स्वागत करतो. खरं म्हणजे घरत साहेब, वर्तमानपत्र हे सत्याचं प्रतिबिंब दिसणारा आरसा असला पाहिजे आणि नवेश्वर हे मला त्यातल्या त्यात वाटतंय. ते कोणाची साईड घेत नाहीये आणि योग्य ती भूमिका योग्य प्रमाणे ते मांडतायत आणि खरंच सत्याचं प्रतिबिंब ते आपल्या नवेश्वरमध्ये दिसतं. दुसरं एक मला तुमचा एक उल्लेख करावा असं वाटतो की मी छोट्या गोष्टी असतात, म्हणजे पोल्युशन असेल किंवा तुमचं आता जे शेतकऱ्यांचं आंदोलन असेल त्या विषयावर तुम्ही तो एक सदर एक चालू केलात आणि त्यात लोकांचे तुम्ही मतं मांडतात. ती मतं खरोखरच म्हणजे लोकांचे रिअली जी फॅक्ट असते ती लोक तिकडे प्रदर्शित करतात आणि ते जे तुम्ही उपक्रम चालू केलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देते. धन्यवाद. बरं वाटलं. ऑन कॅमेरा पहिल्यांदाच असं कोणीतरी समोर येऊन प्रतिक्रिया दिलेली आहे. आनंद आहे. म्हात्रे साहेब, मला सांगा तुम्ही की ज्याला मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्या सोसायट्यांचं कामकाज पाहणं, वॉटर मीटर, गटर, झाडूवाला, कचरेवाला, कुरिअरवाला, येणारे वेगवेगळे आगंतुक सोसायटीच्या गेटवर येऊन उभे राहणारे, त्या सगळ्यांना सांभाळताना आणि हे सगळं काम करताना आपण कशा प्रकारे मानसिकता ठेवता आणि गेली 28 वर्ष तुम्ही या माउंट विधानी सोसायटीचे सचिव, अध्यक्ष या नात्याने काम करताय, तर हे सगळं काम करताना तुम्हाला कोणकोणत्या बऱ्या वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागतं त्याबद्दल मला सांगा. खरं म्हणजे तुम्हाला सांगायचं तर मी चेंबूरमधील गव्हाणपाडा ह्या गावातून आलोय. ह्याचं जे मला म्हणजे बालकडू आहे, समाज कार्याचं बालकडू मला घरातूनच मिळालेलं आहे. कारण माझा जो भाऊ आहे तो नवी मुंबई अग्री समाजाचा सेक्रेटरी होता. नवी मुंबई पतपडी चांगल्या प्रमाणे मुंबई अध्यस्थानिक अग्री समाजाचा तो सेक्रेटरी होता आणि अग्री समाजाची पतपडी ती चांगल्या प्रमाणे चालले. त्याच्यामुळे मला हे स्थापना कधी केली त्या सोसायटीची? फार जुनी आहे, 50 वर्षापेक्षा अधिक जास्त. आणि त्याच्यामुळे सामाजिक कार्याचं बाळकडू मला हे घरातूनच तसं मिळालं. हा सगळा व्याप सांभाळण्यासाठी म्हणजे कुठल्या तरी सोसायटीच्या अध्यक्षपदावर, खजिनदार पदावर, सेक्रेटरी पदावर जाण्यासाठी असा काही अभ्यासक्रम असतो का? खरं म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं की एखाद्या सोसायटीमध्ये जे तंटे होतात, भांडणं होतात, त्याला कारण दोन. एक म्हणजे इगो आणि दुसरा इग्नोरन्स. कायद्याचं नॉलेज नसण्यामुळे, समजा तुम्हाला कोऑपरेटिव्ह सोसायटी चालवायची आहे, त्याला कायद्याचं नॉलेज पाहिजे, त्याला तुम्हाला बायलॉज संपूर्ण माहिती पाहिजे, त्याच्यातलं कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट बद्दल माहिती पाहिजे, व्हेरियस जी गव्हर्नमेंट सर्क्युलर येतात त्याचा तुम्हाला नॉलेज पाहिजे. आणि ते नॉलेज नसल्यामुळे चेअरमॅन सेक्रेटरी येतो, त्याला वाटलं हे थँकलेस जॉब आहे, काय करायचं म्हणून करायचं. ठीक आहे, हा जॉब खरोखरच थँकलेस आहे, म्हणजे तुम्ही जो म्हणता ते बरोबर आहे, जॉब हा थँकलेसच आहे आणि बऱ्याचशा प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागतं. पण एवढे प्रॉब्लेम्स येतात. पण जर तुम्हाला जर कायद्याचं नॉलेज असेल तर तुम्हाला ते प्रॉब्लेम फेस करता येणार, इझिली तुम्ही फेस करू शकता. कारण तुम्हाला ते कायद्याचं प्रोव्हिजन तुम्हाला दाखवायचं किंवा हे बायलॉज मध्ये हे केलं मला ह्याच्या विरोधात मला जाता येणार नाही. माझं वैयक्तिक काय नाही. अच्छा,
पण माझा प्रश्न राहिला की याचा कुठला असा वेगळा अभ्यासक्रम असतो का? मी ऐकले की मागे तुम्ही आमच्याकडे काही प्रसिद्धी पत्रक पाठवायचात आणि तुमचा पदवीदान समारंभ वगैरे झाला असं तुम्ही आमच्याकडे माहिती पाठवायचात. तर असं काय अभ्यासक्रम असतो का? आणि असला तर त्याची फी कशी असते, त्याचा कालावधी किती असतो, ते जरा आमच्या वाचकांना तपशीलवारपणे सांगा. खरं म्हणजे तुम्हाला मी पहिल्यांदा धन्यवाद पुन्हा एकदा देतोय, कारण तुम्ही चांगल्या कामाला प्रसिद्धी देताय. नॉर्मली कसं होतं, जी वर्तमानपत्र असतात त्यांना अगदी म्हणजे त्यांना ज्या बातम्या लागत असतात ना, त्या अगदी वेगळ्या टाईपच्या पॉलिटिकल वगैरे, पण ह्या सोशल ज्या बातम्या असतात, सामाजिक कार्याच्या बातम्या, त्याला जास्त प्रसिद्धी मिळत नाहीये. आणि ती प्रसिद्धी तुम्ही आमच्या पर्टिक्युलरली नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे जे काही कार्यक्रम असतात त्याला देतात. त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. तुम्हाला सांगायचं म्हणजे महाराष्ट्र म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाली 97 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 97वी घटना दुरुस्तीमध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्मेशन ऑफ द कोऑपरेटिव्ह हॅज बिकम द फंडामेंटल राईट्स ऑफ द इंडियन सिटीजन असं झालेलं आहे. भारतीय नागरिकांनी सोसायटी फॉर्म करणे हा त्याचा मूलभूत हक्क दिलेला आहे. आणि त्या ह्याच्याप्रमाणे त्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट मध्ये त्यांनी असं लिहिलंय की प्रत्येक सभासदाला ट्रेनिंग द्यायला पाहिजे. ओके, प्रत्येक सभासदाला ते ट्रेनिंग द्यायला. त्याच्यामुळे सेक्शन 24A पूर्वी जो होता, आता 2019 मध्ये 154B6 हा हाऊसिंग साठी सेपरेट चॅप्टर आला. आणि त्या चॅप्टर प्रमाणे प्रत्येक सभासदाला ट्रेनिंग देणं हे बंधनकारक केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी 10 रुपये पर फ्लॅट पर मंथ ट्रेनिंग फी ही घ्यायची आहे. सोसायटीने ट्रेनिंग फी घ्यायची, त्याचा फंड क्रिएट करायचा आणि ते ट्रेनिंग आमचं फेडरेशन देते. त्याची फी 3000 रुपये. मग तुम्ही एक सभासद होते तुमच्या बिल्डिंग मधला किंवा 1000 सभासद होते, त्या बिल्डिंग मध्ये जेवढे सभासद असतील तेवढ्याने होते. ती आम्ही पर्टिक्युलरली समजा आता ऐरोली एरिया आहे तर तिकडच्या 4-5 सोसायट्या जमा करतो, त्यांना ट्रेनिंग देतो. आता आम्ही काय केलं की आपल्याला सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करायचं आहे, ट्रेनिंग देता आहे, त्यामुळे ऑनलाईन ट्रेनिंग झालं. महिन्याला आमचं एक ट्रेनिंग असतं ऑनलाईन, गुगल मीट ॲपवर असतं. चांगलं आहे. आणि सर्वसाधारणपणे प्रतिवर्ष किती लोक या प्रशिक्षणासाठी आपल्याकडे येतात? साधारण प्रत्येक वेळेस प्रशिक्षणासाठी लोक फार येतात. पण स्वतः सोसायटीचा महिन्याला तुम्ही जर पाहिलात, गव्हर्नमेंट संस्थाचा महिन्याला जर पाहिलात, तुम्ही 10 संस्था महिन्याला येतात. पण त्यांचे जे सभासद आहेत ते किती होऊ शकतात, त्याला लिमिट नाही आपल्याकडे. चांगली माहिती दिली. नवी मुंबई ऍक्शन कमिटी याचेही आपण पदाधिकारी आहात. त्याचा मी पदाधिकारी आहे, मी जॉईंट सेक्रेटरी त्यात आहे. मी सहसचिव आहात. ही नवी मुंबई ऍक्शन कमिटी गेली अनेक वर्ष नवी मुंबईच्या विविध प्रकरणांवर लढे देते. तर मला सांगा की या सगळ्या त्या ऍक्शन कमिटीच्या वाटचालीमध्ये तुम्ही सामील असताना नवी मुंबईकरांचे कोणकोणते प्रश्न ठळकपणे तुम्ही धसास लावले याचं एक उत्तर द्या. आणि त्याबरोबरच इथली जी प्राधिकरणं आहेत, मात्र साहेब मला सांगा की आपण नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको या 2 प्राधिकरणामध्ये राहतो, म्हणजे आपल्या भागात यांचं कामकाज असतं. तर तुम्हालाही तुमच्या वेगवेगळ्या सोसायट्यांचं फेडरेशन असेल आणि तुमच्या या बाकीच्या संस्था असतील, त्यांच्या कामकाजातल्या अडचणींसंदर्भात त्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागत असेल या दोन्ही प्राधिकरणाचं. तर त्यांचे पदाधिकारी असतील, त्यांचे उच्च अधिकारी असतील, तर यांचं तुम्हाला कसं प्रतिसाद मिळतो कामकाजात, तुम्हाला ते कसे रिॲक्ट होतात? नवी मुंबई ऍक्शन कमिटी आहे याचा जन्मच मुळे ह्या प्रॉब्लेम मध्ये झाला. ज्यावेळेस अस्तित्वात नवी मुंबई महानगरपालिका ज्यावेळेस अस्तित्वात आली त्यावेळेस त्यांनी करपात्र मूल्य एवढं भरमसाठ वाढवलं होतं की त्या करपात्र मूल्य जर आता असतं ना तर तुम्ही आणि आम्ही आज नव्या मुंबईत राहू शकलो नसतो. आणि त्यामुळे नवी मुंबई ऍक्शन कमिटीचा जन्म झाला. ओके, आणि त्या नवी मुंबई ऍक्शन कमिटीने त्यावेळेस एवढा लढा दिला, पण आम्ही कधी रस्त्यावर उतरत नाही, आम्ही कोर्टामध्ये जातो सरळ. आम्ही रिट पिटिशन फाईल करतो आणि रिट पिटिशन फाईल करूनच आम्हाला जे काय हासिल करायचं असेल ते आम्ही करतो. ओके, तर त्यावेळेस एवढ्या लढा दिला त्याचा, इव्हन हायकोर्टात रिट पिटिशन्स होती. आणि ती केस आज 83% कमी जे करपात्र मूल्य जर झाले त्याचं जे क्रेडिट आहे ते नवी मुंबई नवी मुंबई ऍक्शन कमिटीला जातं त्याचं. हे झालं पालिकेचं.
सिडकोकडे आपले काही प्रश्न प्रलंबित काही गोष्टी आपल्याला तिकडे पाठपुरावा करावा लागतात. सिडकोचा कसा प्रतिसाद? सिडकोचं कॉपरेशन तसं चांगलं नाही. आता एक रिट पिटिशन आम्ही सिडकोच्या अगेन्स्ट फाईल केलेली आहे कशा 2018 साठी. कशा सिडको काय करतं, जर तुम्ही 1992चा अगोदरचं जर अग्रीमेंट टू लीज जर पाहिलं तर त्या अग्रीमेंट टू लीज मध्ये असा एक क्लॉज आहे की जे ट्रान्सफर चार्जेस आहेत ते कोणी घ्यायचे नाही, सिडकोने घ्यायचे नाही. कारण तुम्ही टेंडर प्लॉट दिलेले आहेत आणि टेंडर प्लॉट दिल्यानंतर तुम्हाला ट्रान्सफर चार्जेस कशासाठी पाहिजे आहेत. त्याने 2008 ला तो कायदा चेंज केला. 2092 नंतर थोडंसं त्यांनी त्याच्यात तो क्लॉज टाकला, पण त्याच्या अगोदरच्या ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्याला तो लागू नाही आहे. म्हणून आम्ही रिट पिटिशन 2018 साली मुंबई हायकोर्टामध्ये ती रिट पिटिशन फाईल केलेली आहे. आता त्याचं हिअरिंग सध्या बंद आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की सिडकोने ट्रान्सफर चार्जेस घेऊ नये. सिडकोने जे काय पैसे गोळा केलेले आहेत त्याचा एक चेस्टन अँड कंपनीने एक सर्वे केला होता आणि त्या सर्वेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं की सिडकोने जो काही खर्च केलेला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्याने सिडकोने वसुली केलेला आहे. त्याच्यामुळे त्याने ट्रान्सफर चार्जेस घेऊ नये असं आमचं ठाम असं मत आहे. सिडकोकडून आम्हाला तसं कॉपरेशन मिळतं. ट्रान्सफर चार्ज म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का एक घर दुसऱ्यांदा विकलं, तेच घर तिसऱ्यांदा विकलं, तेच घर प्रत्येक वेळी ट्रान्सफर चार्जेस ट्रान्सफर हा लावायचा नाही, हा लावायचा नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. एकदा तुम्हाला तो मिळाला. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही जी नवी मुंबई डेव्हलप केली त्यावेळेस तुम्ही डेव्हलपमेंट चार्जेस घेतलेलेच आहेत, त्यात सगळं आलं, त्यात सगळं झालं आणि पुन्हा तुम्हाला ट्रान्सफर चार्जेस कशासाठी पाहिजे. हे झालं सिडकोचं, हे झालं नोंदणीचं. तुम्ही कल्याण डोंबिवलीकडे गेला, तुम्ही मुंबईत गेला तर तिकडे काय अवस्था आहे? तिकडे लीजोड लँड आहे, तिथे नाही. आपल्याकडे लीजोड लँड आहे म्हणून हे ट्रान्सफर चार्जेस. तर ही लीजोड लँड फ्री होल्ड लँड व्हावी यासाठी काही आपल्या ऍक्शन कमिटी चिकार प्रयत्न झाले. कशा प्रकारचे फ्री होल्ड लँड जसे तुम्ही दिल्ली डेव्हलपमेंट कंट्रोल बोर्ड आहे, हैदराबाद आहे, तिकडे फ्री होल्ड लँड झाल्या, चांगल्या प्रकारच्या फ्री होल्ड लँड झाल्या. पण नव्या मुंबईत काय झालं, एक त्यांना त्याचं जे इन्कम आहे, मेन इन्कम जे सिडकोला मिळतं ते ह्याच्यातून मिळतं, ट्रान्सफर चार्जेस मधून आणि त्याच्यामुळे ते लिझोड लँड फ्लोड करण्याच्या मागे होत्या. मंदाताई म्हात्रेमध्ये एक चांगला आपले आमदार मंदाताई म्हात्रे त्यांच्याबरोबर मी पण त्या मिटिंगला होतो. जी मंत्रालयात मिटिंग झाली ती देवेंद्र फडणवीस त्या मिटिंगला होते. ते फोटो आहेत माझ्याकडे. ते मुख्यमंत्री असतानाची गोष्ट, मुख्यमंत्री असताना ते मिटिंग आणि त्यावेळेस असं ठरलं होतं की फ्रीहोल्ड लँड ही करायची म्हणून. असं त्याच्यानंतर मग त्यांनी असं केलं की फ्रीहोल्ड नाही करतायत, काहीतरी एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे तो आपण 99 वर्षाच्या लिस्ट मध्ये देऊ. आणि त्यावेळेस त्यांनी ठरलं होतं की आपण वन टाइम फक्त हे घ्यायचा 15% ऑन दी तेव्हाची जी लँड कॉस्ट आहे त्याच्या 15% भरायची आणि ती सगळ्यांना अगदी इझी झाली असती, पण ते नंतर मटेरियलाइज नाही झालं. मला सांगा, आता तुम्ही इतकी वर्ष या क्षेत्रात काम करता, नवी मुंबईत एकूण किती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहेत? नवी मुंबईत एकूण 8000 कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहेत. नवी मुंबई जो एरिया झाला डेव्हलप म्हणजे सिडको डेव्हलप नोड, तो ऐरोली पासून ते पनवेल पर्यंत, नवीन पनवेल पर्यंत तो डेव्हलप नोड आहे. 8000 सोसायटी आहेत नवी मुंबईमध्ये रजिस्टर आहेत. आणि सदस्य आणि आमचे जे सदस्य आहेत 3832 आमचे सदस्य आहेत. मोठ्या प्रमाणात आणि रोज प्रत्येक महिन्याला ते वाढतच जातात. तुमचं महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह सोसायटी फेडरेशन तर ते या सगळ्यात समन्वयाची भूमिका कसं काय बजावते? संपूर्ण महाराष्ट्रातील जे फेडरेशन आहेत, डिस्ट्रिक्ट पुणे फेडरेशन असू दे, ठाणा फेडरेशन असू दे, मुंबई फेडरेशन असू दे, नवी मुंबई फेडरेशन असू दे, सातारा, सांगली, असे जे फेडरेशन आहेत सगळ्या फेडरेशन मिळून एक महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फेडरेशन एक आहे, महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फेडरेशन. आणि त्याचा म्हणजे मला एक अभिमान वाटतो की त्या फेडरेशनचा मी संचालक आहे. ओके, सगळ्या फेडरेशनचे ज्यावेळेस प्रॉब्लेम्स असतात, अमेंडमेंट ऑफ बायलॉज असू दे किंवा कोऑपरेटिव्ह, आता हा जो सेपरेट चॅप्टर 2019ला आला तो असू दे, किंवा आता इलेक्शन रूल्स आहे. परवाच आमची महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फेडरेशनची मिटिंग झाली की नवीन इलेक्शन रूल आहेत, त्याचे ऑब्जेक्शन 22 तारखेपर्यंत आपल्याला ते ऑब्जेक्शन फेब्रुवारीच्या उद्या परवा, तर त्याबद्दल स्टेट फेडरेशनने काय काय करायचं, काय काय सजेशन्स द्यायचं ते सगळं ठरलं. अशा तऱ्हेने जे मंत्री लेवलला ज्या काही प्रॉब्लेम्स असतात ते महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फेडरेशन घेऊन जातात. गेली काही महिने म्हणजे आपण 22 मार्च 2020 पासून करोनाच्या महामारीला सामोरे गेलो. त्या काळात पण काही तंटे उद्भवले, वेगवेगळ्या सोसायटीमध्ये तंटे उद्भवले. स्वाभाविक होतं ते की कुरिअरवाल्याला आत घ्यायचा की नाही, मासेवाल्याला आत घ्यायचं की नाही, पेपरवाल्याला आतमध्ये घ्यायचं की नाही,
आणि त्यावर एक काहीतरी वेगळंच एका मंत्र्याने काहीतरी नोटिफिकेशन का काय आदेश वगैरे काढला होता की या गोष्टींची अंमलबजावणी केली नाही तर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना अटक होईल, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे वगैरे दाखल होतील, इथपर्यंत काहीतरी एक वक्तव्य आलेलं मागे. तर त्याचं काय झालं, तो नेमका प्रकार काय होता आणि त्याला तुम्ही कसे सामोरे गेला? ती पुण्याची केस आहे. हा, पुण्यामध्ये एका पदाधिकाऱ्याने ऍक्च्युली त्या पदाची काहीच चूक नव्हती. त्या सोसायटीचं मला एक्झॅक्टली नाव माहिती, पुण्याची सोसायटी पुण्याची आहे आणि सांगतो तुम्हाला मी त्याच्यात. आणि त्या सोसायटीमध्ये एक जो ग्रहस्थ होता त्याला भाड्याने ते घर द्यायचं होतं. आणि सोसायटीने काय सांगितलं, तुला भाड्याने दे, तुला सोशल डिस्टन्सिंग करून मास्क घेऊन तुला आतमध्ये एंट्री मिळेल. एका वेळेस तू दोनच लोक जातील, तू संपूर्ण तुझे ते एजंट्स एवढे तुला जाणार नाही. आणि त्याने काय केलं, त्याने मग ती कंप्लेंट केली कलेक्टरला. कलेक्टरने तिकडचा जो DDR आहे, डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार जो आहे, त्याला कंप्लेंट केली आणि त्याच्या अगेन्स्ट FIR लॉन्च केला. पण महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फेडरेशनने त्याच्यावर त्याच्यासाठी जवळजवळ आंदोलन टाईपच केलं. त्याने मोठं सेमिनार अरेंज केलं गुगल मीट ॲपवर. आणि जवळजवळ मला असं आठवतं, माझं पण त्याच्यात भाषण होतं, जवळजवळ 500 जे सदस्य आहेत वेगवेगळ्या सोसायटीतले, त्याने त्या ह्याच्यात भाग घेतला होता. राज्यभराच्या त्याने त्याच्यात भाग घेतला होता. आणि म्हणजे सगळी लोक डिझाईनच द्यायला लागली, जर तुम्ही आमच्या अगेन्स्ट जर FIR तुम्ही जर लॉन्च करत असाल तर आम्ही का म्हणून काम करायचं, एकतर लष्कराच्या भाकऱ्या बाजूचं हे काम आहे, आम्ही काय करायचं. पण महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनने त्याच्यावरती आवाज उठवला आणि ते प्रकरण तसंच थांबलं. ते FIR पुढे काहीच झालेलं. म्हात्रे साहेब, आपल्या नवेशाच्या वाचकांना ही जी आपली बहुमोल माहिती दिली, आपण फॅक्टलेस जॉब जरी म्हटलं तरी हा अत्यंत कामाचा जॉब कसा आहे तुमच्या सगळ्या मुलाखतीतून आम्हाला उलगडलं. आणि ही जी माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. खरं म्हणजे मी तुमचा धन्यवाद देतो की नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशनला त्याची प्रसिद्धी ती तुम्ही देताय, बाकी कोणाशी एवढी प्रसिद्धी देत नाहीये. एक माझं सांगायचं राहिलं की आम्ही हे 24A जे ट्रेनिंग जे तुम्हाला मी सांगितलं की कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, त्याच्यानंतर आमचे मॅनेजरल ट्रेनिंग कोर्स असतात, त्याला पण तुम्ही चांगली प्रकारे प्रसिद्धी देता. आणि आज त्या मॅनेजरल ट्रेनिंग कोर्सला 12वी पास त्याचं क्रायटेरिया आहे, 3500 रुपये फी आहे. 5 महिन्याचा तो कोर्स आहे, म्हणजे शनिवारी 6 ते 8 आणि रविवारी 10 ते 2 आहे. 2010 साली कमिशनर ऑफ कोऑपरेशन एक सर्क्युलर काढलं आणि त्या सर्क्युलर मध्ये त्याने लिहिलं की संपूर्ण फेडरेशन जे महाराष्ट्रातले आहेत त्याने मॅनेजर तयार करावे. मला सांगण्यास फार अभिमान होतो की नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशन पहिलं फेडरेशन आहे की त्याने 2010 पासूनच हे ट्रेनिंग कोर्स चालू केले. 2010चं जे सर्क्युलर होतं त्याप्रमाणे आपण एक मॅनेजर ट्रेनिंग कोर्स करतो आणि त्याची फी 3500 रुपये आहे. ती 5 महिन्याचा तो कोर्स आहे. शनिवारी 6 ते 8 आणि रविवारी 10 ते 2 एक हा कोर्सचा टायमिंग आहे. ह्या वर्षी आपल्याला सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून करायचं असल्यामुळे आणि परमिशन नसल्यामुळे आपण ऑनलाईन तो कोर्स चालू केला आहे. त्याची एक्झाम पण सध्या एक एक्झाम त्याची झालेली आहे ऑनलाईन. आणि त्याच्या पण जवळजवळ आम्ही 450 आम्ही मॅनेजर आज तयार केलेले आहेत की जे वेगवेगळ्या सोसायटी ते काम करतात. त्यांना थोडंसं त्यांचं इन्कम पण त्यांना होते आणि सोसायटीला पण त्याचा फायदा होतो.